तुकाराम मुंढे यांना जिवंत मारण्याची धमकी, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती गोळीबार, गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. ही घटना केवळ वाढत्या दहशतवाद्यांची नाहीये, प्रशासनाच्या अधिकाऱ्याला दिलेलं मोठं आव्हान होतं. अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यामध्ये सुरू केलेल्या धडक कारवायामुळे अनेकांची बोलती बंद झाली. पण यानंतर मात्र तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. एक गोळी घाल, घाल गोळी, धर यांना मार, असा आरडाओरडा करत काही गुंड सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावरती भरधाव गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. सरकारी महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न होतो. जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांचा गुटखा पळून नेला जातो. आणि हे सर्व घडत असताना सरकारी अधिकारी मात्र स्वतःचा जीव वाचताना पळतायत. आपल्याला असे वाटत असेल ही घटना कोणत्या चित्रपटामधील आहे, पण नाही, ही खरी घटना घडली आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे. नेमका तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी कोणी दिली? तुकाराम मुंढे यांच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला कोणी चढवला? नेमकं कशासाठी? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकला हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. अन्न आणि औषध विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये अन्नामध्ये औषधामध्ये भेसळ करणाऱ्या तसेच प्रतिबंधक गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील विविध भागांमध्ये तुकाराम मुंढे यांनी छापे टाकले. मग ते औषध असो, खाद्यपदार्थ असो किंवा गुटखा असो, त्यामधून गुटखा, पान मसाले, भेसळयुक्त पदार्थ, औषधे जप्त करण्यात आली. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान 8 जूनच्या रात्री अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांना अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर येथील रहीमपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एक विशेष पथक कारवाईसाठी रवाना झालं. या पथकाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे यांचा समावेश होता. रात्री उशिरा मुंढे यांच्या आदेशानंतर हे पथक कारवाईसाठी निघालं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या पथकाला एका खबऱ्याचा फोन आला. रहीमपूर येथील एका भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आहे. या माहितीच्या आधारे ते पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलं. ते पोहोचल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला एक आयशर टेम्पो दिसला. टेम्पोची तपासणी केल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्या टेम्पोमध्ये जवळपास 30 ते 35 पोती गुटखा आणि पान मसाल्यांनी भरून ठेवलेले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली, पंचनामा केला आणि पुढील प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र याच वेळी काही संशयास्पद हालचाली लक्षात येऊ लागल्या. एक बुलेट आणि एका मोटरसायकलवरती काही तरुण घटनास्थळाभोवती फिरत होते. ते तरुण सतत मोबाईलवरती कोणाबरोबर तरी संपर्क साधत होते. तेथील परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात येताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाने वाळुंज पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना या घटनेची माहिती देण्यात आली. तातडीने मदतीची मागणी करण्यात आली. पण घटनास्थळी पोलिसांनी अगोदरच परिस्थिती पूर्णपणे बदलली. काही क्षणामध्येच त्या घटनास्थळी 2 कार आल्या आणि ती वाहनं सतत पथकाभोवती फिरत होत्या. अधिकाऱ्यांना संशय आलाय आपल्यावरती कोणीतरी नजर ठेवली आहे. आणि त्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. नंबर प्लेट नसलेली एक स्कॉर्पिओ भरधाव वेगाने घटनास्थळी पोहोचली. स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 जण खाली उतरले. त्यांच्या हातामध्ये हत्यारं होती. स्कॉर्पिओ गाडीमधून उतरलेल्या त्या 5-6 जणांनी मोठ्याने शिवीगाळ सुरू केली. एक गोळी घाल, धर यांना मार, असा आरडाओरडा करत त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवरती धावून जाण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता सरकारी अधिकाऱ्यांवरती त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती खूप गंभीर झाली हे सरकारी अधिकाऱ्यांना समजलं. त्यांनी तात्काळ वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. या गोंधळामध्ये त्या आरोपींनी अधिकाऱ्यांनी जो आयशर टेम्पो ताब्यात घेतला होता तो टेम्पोच तिथून गायब केला. पण सरकारी अधिकाऱ्यांवरचं संकट अजून संपलेलं नव्हतं. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे या रस्त्याच्या बाजूला जाऊन उभा राहून आपल्या मोबाईलमध्ये तेथील सर्व चित्रीकरण करत होत्या. आरोपीची नजर त्या महिला अधिकाऱ्यांवरती पडताच त्यांनी स्कॉर्पिओ त्यांच्या दिशेने वळवली. भरधाव वेगाने आलेली स्कॉर्पिओ प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावरती घालण्याचा प्रयत्न केला. पण प्रज्ञा सुरसे यांनी बाजूला उडी घेतली आणि त्यांचा थोडक्यात जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसणारा थरार पाहून अनेकांच्या अंगावरती काटा आलाय. नेहमीप्रमाणे घटनेची माहिती मिळताच पोलिसांना येण्यासाठी उशीर झाला.
बुलेटवरून सरकारी अधिकाऱ्यांवरती पाळत ठेवणारे सुनील ढोले आणि रामकिसन झळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासादरम्यान प्रभाकर साळुंके, वजीर शेख, दत्ता पाटकर, सय्यद शेख, परशुराम गायकवाड या आरोपींची नावं समोर आली. या घटनेनंतर मात्र राज्यामधून संताप व्यक्त होऊ लागला, कारण की हा हल्ला फक्त अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती नव्हता. हा हल्ला एक सरकारी अधिकाऱ्यावरती आणि भारतातील कायद्यावरती होता. तुकाराम मुंढे हे कडक आणि शिस्तप्रिय कारवाई पद्धतीमुळे ओळखले जातात. मुंढे यांनी ज्या ज्या विभागामध्ये काम केले तिथे भ्रष्टाचार, माफिया, राजवटी विरुद्ध त्यांनी मोठी कारवाई केलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारताच त्यांनी गुटखा माफिया आणि भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्यांच्या या कारवाईमुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मोठा फटका बसला. अनेक भेसळखोरांचे माल जप्त झाले, अनेक भेसळखोरांचे धंदे बंद झाले. कारण की गेल्या अनेक वर्षापासून पदार्थामध्ये भेसळ होत होती, गुटखे विकले जात होते, औषधामध्ये रसायने मिक्स केली जात होती आणि हेच लोकांच्या जीवनावरती परिणाम करत होतं. पण तुकाराम मुंढे या पदावरती येताच त्यांनी सर्व काही बंद केलं. अवघ्या 10 दिवसामध्ये त्यांनी कडक कारवाई केली. त्यांच्या या कारवाईमुळे स्वतः तुकाराम मुंढे यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली. स्वतः त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, मी कारवाई केल्यानंतर मला आता जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. पण मी अगोदरही सांगितलेलं आहे, मी अशा लोकांना घाबरत नाही आणि त्यांना घाबरणारही नाही. मी माझं काम करत राहील जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी. पण या घटनेनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये चांगलीच खळबळ उडाली. अन्न आणि औषध प्रशासन असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. तसेच अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचा त्यांना विश्वास दिला. नरहरी झिरवळ यांनी स्पष्टपणे इशारा दिला, सरकारी अधिकाऱ्यांवरती हल्ले करणाऱ्यांना कोणालाही सोडणार नाही. त्यानंतर स्वतः मुंढे यांनी या घटनेची दखल घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अधिकाऱ्यांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय, मला जिवंत मारण्याची धमकी दिली. आता यापेक्षा कठोर कारवाई होईल. ज्यांना धमक्या द्यायच्यात, ज्यांना मारण्याचे प्रयत्न करायचे त्यांनी करा, पण आम्ही आमचं काम करणार. पण या सर्वांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये FDAच्या अधिकाऱ्यांवरती झालेला हल्ला यावरती मात्र सर्वसामान्य नागरिक प्रश्न विचारत आहे. तर कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी सुरक्षित नसतील तर नागरिक सुरक्षित कसे राहतील? आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे. या हल्ल्यामधील मुख्य सूत्रधार कोण आहे? फरार आरोपींना अटक कधी होणार? जप्त केलेला गुटखा आणि टेम्पो पुन्हा मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मोहीम आणखीन किती मोठ्या माफिया रॅकेटचा पर्दाफाश करणार? कदाचित या प्रश्नाची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील. एकीकडे तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी मिळते, दुसरीकडे त्यांच्या अधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहेत, तिसरीकडे सामान्य नागरिक म्हणतोय अधिकारी सुरक्षित नाही, अधिकाऱ्यांवरतीच हल्ले होत आहेत, तर सामान्य नागरिकांचं काय होईल? आता या सर्व प्रश्नांवरती जे काही घडलंय त्यावरती आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.